श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहेत सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ ह्या आहे की जो ऐश्वर्य, आपल्याला जी धनसंपत्ती वगैरे प्राप्त करण्यासाठी जो मिठाचा दिवा लावला जातो शुक्रवारी किंवा मंगळवारी या दिवशीच लावला जातो, तर तो कसा लावायचा? कारण की आज आहे शुक्रवार. तर तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तर ती कशाप्रकारे करायची? तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला ही जी सेवा आहे, ऐश्वर्य धनप्राप्तीसाठी तुम्हाला जी मिठाचा दिवा लावायचा आहे, तो तुम्हाला फक्त मंगळवारी आणि शुक्रवारीच लावायचा आहे. तुम्ही म्हणाल गुरुवार, सोमवार वगैरे रविवार करू का? मला जेव्हा टाईम भेटणार नाही, असं नाहीये. तुम्हाला फक्त ही सेवा मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आहे. तर ही जे मीठ आहे, जे तुम्ही दिव्यासाठी मीठ वापरणार, त्याच्यात तुम्हाला काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढचे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर सर्वप्रथम आता दिवा तुम्हाला लावायचा आहे कसा? तर दिवा लावण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी मातेची जी रांगोळी असते ती भेटली तर अतिउत्तम. लक्ष्मीची किंवा ऐश्वर्याची जी रांगोळीची साचे असतात ते तुम्ही जर वापरले तर अतिउत्तम. आणि जर तुम्हाला ते भेटले नाही तर तुम्ही स्वतः हाताने रांगोळी पण ती काढू शकता. तुम्ही Googleवरती किंवा YouTubeवरती तुम्ही सर्च केलं का ती रांगोळी कशी काढायची ती तुम्हाला दिसल्या जाईल. तर तुम्ही ती तशा प्रकारे बघून रांगोळी काढू शकता. आणि ती रांगोळी काढल्यानंतर तुमच्याकडे घरात जर छोटा चौरंग असेल तो चौरंग घ्यायचा आहे आणि तो चौरंग ठेवायचा. त्याच्यावरती छोटा रुमाल वगैरे आपल्याकडे ज्याच्याकडे अवेलेबल असतो तो रुमाल वगैरे म्हणजे असं समल्यास तुम्ही येलो कलरचाच यूज केला तर अतिउत्तम. येलो कलरचा रुमाल त्याच्यावरती अंथरा आणि किंवा रेड कलरचा भेटला तरी काही हरकत नाही. जो अवेलेबल असेल तोही चालेल. पण आपण धनलक्ष्मीसाठी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करत आहे. ते येलो कलरचा भेटला तर अतिउत्तम. येलो कलरचा रुमाल वगैरे अंथरायचा. बाजूला चारी बाजूला जिथे तुम्ही छोटा चौरंग ठेवाल तिथे तुम्हाला चारी बाजूला रांगोळी काढायची. आणि हो, ही रांगोळी किंवा ही सेवा करायची कुठे? तर तुम्हाला देव्हाऱ्याच्या समोर करायची आहे किंवा ईशान्य कोपरा, तुमचा जो घराचा ईशान्य कोपरा आहे त्या साईडलाही तुम्ही ही सेवा करू शकता. जो चौरंग आहे त्याच्यावरती तुम्ही जो रुमाल अंथरल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक प्लेट घ्यायची. पितळ्याची प्लेट असेल तर अतिउत्तम, नसेल तर काही हरकत नाही. त्या पितळ्याच्या प्लेटवरती किंवा तुमच्या कोणतीही असेल ती तुम्ही ठेवू शकता. त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू असे लावायचे आहे आणि स्वस्तिक काढायचे. त्याच्यानंतर ते स्वस्तिक झाल्यानंतर तुमचे जे खाऊची पानं असतात ती तुम्हाला पूर्ण गोल करून लावायचे त्या प्लेटवरती पूर्ण. त्याच्यावरती तुम्हाला मातीचा दिवा म्हणजे मोठा असा ठेवायचा आहे आणि मातीचाच दिवा पाहिजे. आपल्या घरातली पंती वगैरे नाही, मातीचाच दिवा पाहिजे. ती मोठी पाहिजे. मातीचा दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या दिव्याच्या जे पूर्ण बाजूला असतात तुम्हाला पूर्ण कुंकू लावायचे. जी साईड असते, कॉर्नर असते, त्या पूर्ण हळदी आणि कुंकवाचं लेपन करायचं आणि तो ठेवायचा आहे. जमल्यास नाही कुंकवाचं केलं तरी चालेल, पण हळदीचं तरी नक्की करा. आणि त्याच्यानंतर त्याच्यात खडा मीठ टाकायचे. आता खडा मीठ का टाकायचे? कारण की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करायची. लक्ष्मी प्राप्तीसाठी, कारण की खडा मीठ म्हणजे आपण समुद्रातलं मीठ वापरतो, जे आपण स्वयंपाकामध्ये पण यूज करतो. जेव्हा आपली महालक्ष्मी आई समुद्रामधून बाहेर आलेली, तेव्हा बोलतात ना, समुद्र मंथनमधून जेव्हा बाहेर आली, तेव्हा त्यांच्याबरोबर ते खडा मीठ पण बाहेर आलेलं होतं. त्याच्यामुळे त्याचं खूप खूप महत्त्व आहे. म्हणून तुम्ही त्या मोठ्या दिव्यामध्ये तुम्हाला खडा मीठ टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 2 अजून बारीक दिवे लागतील, ते पण मातीचेच. कोणतेही वेगळे दिवे घेऊ नका, पितळाचे वगैरे असे काही करू नका. तुम्हाला मातीचीच दिव्याची ही सेवा करायची. त्यानंतर मातीच्या दिव्याचा मोठा दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला अजून एक छोटा एवढा दिवा घ्यायचा आहे, त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याला पण त्याचे जे साईडचे कॉर्नर असतात त्या कॉर्नरला पूर्ण तुम्हाला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यात 3 इलायची म्हणजे वेलची बोलतात, ती वेलची टाकायची. वेलची टाकल्यानंतर तो दिवा त्यावर ठेवल्यानंतर त्यावर तुम्हाला दुसरा दिवा बारीक, त्याच्यावरतीच बारीक दिवा ठेवायचा आहे आणि त्यालाही तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. जे कॉर्नर आहेत, पुन्हा मी सांगते, तिन्हीही दिव्यांना सर्वात मोठा दिवा, त्यानंतर दोन्ही बारीक दिवे. मोठ्या दिव्यामध्ये तुम्हाला खडा मीठ ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेलची ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो वरचा दिवा असेल त्यामध्ये तुम्हाला तिळाच्या तेल असतं त्याचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि हो, पण तो दिवा लावतेवेळी तुम्ही एका कापसाने नाही, आपण जेव्हा 2 म्हणजे 2 कापूस घेतो, ते 2 कापूसाचे
2 कापसाचे तुम्हाला वाती करायच्या आहेत. 2 कापसाच्या वाती करून मग ती 1 कापसाची वात करायची आणि ती तुम्हाला त्यावरचा जो 3रा नंबरचा जो दिवा आहे त्याच्यावरती तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला तिळाचं तेल लावून तुम्हाला बोलतात ना, तो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे हे तिळाच्या दिवाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. सूर्यास्त होण्यापूर्वी किंवा सूर्योदय व्हायच्या आधी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. ब्रह्ममुहूर्तावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि आपल्याला मिठाचाच दिवा का लावायचा आहे? तुम्हाला महालक्ष्मीची आपली गुरुवारची कहाणी तर माहितीच असेल सर्वांना. मिठाचं महत्त्व काय आणि खडा मिठाचं का महत्त्व आहे आणि हा तुम्हाला शुक्रवारीची सेवा करायची आहे. कारण की आपल्याला धनलक्ष्मीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्याला ऐश्वर्यासाठी ही सेवा करायची आहे. म्हणून तुम्हाला ही शुक्रवारी सेवा करायची आहे आणि ही खडा मिठानेच करायची आहे. तुम्हाला खडा मिठाचं महत्त्व सगळ्यांनाच चांगला माहिती आहे. तेव्हा म्हणून तुम्हाला हे शुक्रवारी सेवा करायची आहे. तर हा दिवा तुमचा 1 तास जळेल. म्हणजे तिळाचं तेल तुम्हाला तेवढं टाकायचं आहे. कारण की 1 तास तरी जळायला पाहिजे आणि मीठ आहे, ती आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे, ती घालवण्यासाठी हे मिठाचा दिवा पण लावलेला जातो. कारण की जी वाईट शक्ती आहे, ती निघाली पाहिजे. आणि मगाशीच तुम्हाला मी म्हटलेलं, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेल, ह्या मिठाचा नंतर तुम्हाला काय उपयोग करायचे किंवा त्या मिठाचं काय करायचं? तर ह्या मिठाचं तुम्हाला काय करायचं आहे, एक काचेचा बाऊल घ्यायचा, त्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्या काचेच्या बाऊलमध्ये तुम्हाला ते पाणी आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते जे खडा मीठ आहे ते ओतायचं आहे आणि ते सिंकमध्ये टाकून द्यायचे. तुम्हाला कोणत्या म्हणजे झाडाला वगैरे टाकायचं नाहीये किंवा रूम पुसताना वगैरे ते मीठ यूज करायचं नाही किंवा घरातही तुम्हाला ते परत यूज करायचं नाही मीठ. कारण की आपल्या घरातली जी वाईट शक्ती आहे, ते निगेटिव्ह जे आहेत त्या गोष्टी त्या आपल्या निघून जातात त्या मिठाद्वारे. म्हणून ती ही सेवा करतोय आपण पहिली गोष्ट. आणि जे वेलची आहे ते तुम्ही घरात यूज करू शकता आणि पूर्ण दिवा जळेपर्यंत ही तुम्हाला सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी ही तुम्ही अशी प्रकारे सेवा करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.